मंडळी संबंध महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलंय, पण मतदाना दिवशी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला जिल्हा कोणता असेल तर तो म्हणजे बीड। कारण या ठिकाणी ज्या दोन मारहाणीच्या आणि तोडफोडीच्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे बीड हे राज्याच्या केंद्रस्थानी आलेलं मतदानाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। म्हणजे बीडमध्ये सरासरी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 67.34% इतकं मतदान हे बीडमध्ये झालेलं आहे। लोकांनी भरपूर प्रमाणात मतदानासाठी उत्साह दाखवलेला पाहायला मिळतोय। पण म्हणजे बीड म्हटलं की बीडमधला परळी विधानसभा मतदारसंघ जो की दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, तो पहिला चर्चेत येतो। आणि याच मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती मतदानानंतर आहे, या मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारताय, अजित पवार गटाकडून उभे असणारे धनंजय मुंडे आणि त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून उभे असणारे राजेसाहेब देशमुख यांच्यामध्ये जी लढत झाली त्यामध्ये कोण बाजी मारताय, मतदानानंतर लोकांचा कौल कोणाकडे आहे, पत्रकार नेमके काय सांगतायत, एकूणच परळीचा एक्झिट पोल नेमका काय असणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाची आत्ताची परिस्थिती जाणून घेण्यापूर्वी आपण थोडक्यात परळी विधानसभाची पार्श्वभूमी जाणून घेऊ। म्हणजे 1980 साली जेव्हा भाजपची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजेच 2009 पर्यंत जवळपास गोपीनाथ मुंडेंनी एक हाती वर्चस्व परळी विधानसभा मतदारसंघावरती ठेवलेलं होतं। 1985चा अपवाद वगळता सगळ्या टर्मला गोपीनाथ मुंडे हे परळीमधून विजयी झालेले होते। त्यामुळे या मतदारसंघात कुठेतरी भाजप आणि परळी हे एक समीकरण तेव्हा बनलेलं होतं। पण 2009 साली जेव्हा गोपीनाथ मुंडे हे लोकसभेवरती गेले त्यानंतर हा मतदारसंघ त्यांच्या ज्या कन्या आहेत पंकजा मुंडे यांनी तो मतदारसंघ लढवला। 2 टर्म त्या सलग आमदार राहिल्या। पण 2019 साली धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इथून विजय मिळवला। त्यामुळं त्यावेळची सगळी समीकरणं अचानक बदलली आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये राजकीय वैर तेव्हापासूनच निर्माण झालं। आता भाऊ बहीण हे शत्रू का झाले त्याचं कारण जर सांगायचं झालं तर जेव्हा परळी विधानसभेमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली तेव्हा धनंजय मुंडे हे मोठ्या प्रमाणावर नाराज झालेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुढे मग 2014 मध्ये पंकजा मुंडे यांनी तिथून विजय मिळवला आणि त्या मंत्री सुद्धा झाल्या। त्यांनी मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क वाढवला। सायमल्टेनियसली दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांनी देखील स्थानिक पातळीवर आपला मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवला। नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायती असतील, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धनंजय मुंडे यांनी आपली मोर्चेबांधणी केली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ते झाले। त्या संधीचं त्यांनी तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं केलं, स्वतःला पोट्रे केलं मतदारसंघामध्ये। पण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मात्र राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पक्षफुटी झालेली आपल्याला बघायला मिळाली आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची साथ द्यायचं ठरवलं आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीची जागा ही लोकसभा निवडणुकीचं तिकीट हे पंकजा मुंडे यांना मिळालं आणि त्याच दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र आले आणि त्या दोघांनी एकत्र मिळून लोकसभा निवडणूक लढवली। पण त्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र मराठा आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालं। जरांगे फॅक्टर तिथं वर्क झालेला पाहायला मिळाला आणि निसटत्या फरकानं तिथून बजरंग सोनावणे जे शरद पवार गटाचे आहेत त्यांचा विजय झाला। आता त्याचा त्या लोकसभा निवडणुकीचा काही परिणाम परळी विधानसभामध्ये होतो का आपल्याला पाहायला लागेल। पण सरप्राइजिंगली सांगायची गोष्ट अशी की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना फार मोठ्या प्रमाणावर लीड मिळालेलं होतं। त्यामुळे त्या लीडचा कुठेतरी परिणाम या मतदारसंघामध्ये होणार का हे पाहावं लागेल। आता शरद पवार गटाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, आता खरं तर शरद पवार गटामधून अनेक उमेदवार हे परळीमधून इच्छुक होते, पण त्यामधून राजेसाहेब देशमुख यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली। अनेकांना
मराठा चेहरा दिल्यानंतर शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये काहीतरी परिवर्तन होईल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केलेली होती। आता राजेसाहेब देशमुख यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती इथपर्यंत त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि बऱ्याच काळापासून विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती। त्या दृष्टीने त्यांनी तशी मोर्चेबांधणी देखील केलेली होती। त्यामुळं पहिल्यांदाच म्हणजे परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या कमळ चिन्हा विना ही निवडणूक परळीमध्ये होताना दिसते। पण आता एकूण इथलं जर आपण वातावरण बघायचं झालं मतदाना दिवशी नंतरचं तर कोणकोणते असे फॅक्टर आहेत ज्या मतदारसंघामध्ये वर्क होऊ शकतात, कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या या मतदारसंघामध्ये विनर ठरवतील, त्या आता आपण एक एक करून बघूयात। मंडळी, सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात दिलेला मराठा उमेदवार। मंडळी, मराठा आंदोलनाचं केंद्र जर आपण बघितलं तर ते बीड, जालना, मराठवाड्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये मराठा आंदोलनाचं केंद्र आपल्याला पाहायला मिळतं। तिथं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळं जी गोष्ट लोकसभेला झाली, ज्या घटना लोकसभेला घडल्या त्याचीच पुनरावृत्ती जर विधानसभेला झाली तर तो शरद पवार यांच्यासाठी खूप फायदेशीर गोष्ट असणार आहे। आता धनंजय मुंडे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा आणि महायुतीच्या काळामध्ये सुद्धा मंत्रिपदावर त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे आणि याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत। त्यामुळं कृषी मंत्रीपद असून देखील शेतमालाला भाव मिळत नाही अशा गोष्टी होत आहेत। त्याचबरोबर तितक्या अशा प्रमाणामध्ये विकास कामं झालेली नाहीत। या गोष्टीचा फटका कुठेतरी धनंजय मुंड्यांना बसू शकतो असं बोललं जातंय। त्याचबरोबर परळी तालुक्यातली जी शिरसाळ MIDCचा विषय आहे त्या शिरसाळ MIDC श्रेयाची लढाई सुद्धा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये झालेली होती। तो मुद्दा सुद्धा कुठेतरी पुढे येण्याची शक्यता आहे। बेरोजगार तरुण सुद्धा बीड शहराकडून मोठमोठ्या शहरांकडे शिफ्ट होताना दिसत आहेत। त्यामुळं बेरोजगारी असेल, त्यानंतर MIDCचा प्रश्न असेल, शेतीमालाचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींच्या जीवावर धनंजय मुंडे कुठेतरी बॅकफुटला जाऊ शकतात। त्यांना कुठेतरी त्याचा सेटबॅक बसू शकतो अशी शंका राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते। त्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे परळीतलं जे बस स्थानक आहे ते 2-3 वेळा त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। त्यामुळे हा मुद्दा सुद्धा निवडणुकीमध्ये चांगला चर्चेला गेलेला होता। आता यानंतर पुढे जर बोलायचं झालं वंजारी समाजातील मुंडे यांना जर अजित पवारांनी उमेदवारी दिली तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजातील देशमुखांना उमेदवारी दिली। त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा अशी मतांची थेट विभागणी या मतदारसंघामध्ये होणार आहे याबद्दल साशंकता कसलीच नसावी असं मला वाटतंय। पण ओव्हरऑल जर बघायचं झालं तर बीड जिल्ह्यावर जरांगे फॅक्टरनं सर्वाधिक परिणाम केलाय। त्यामुळं जरांगे फॅक्टरचा शरद पवार हे पूर्णपणे वापर करणार। आता जर बघायला गेलं तर अजित पवारांनंतर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना शरद पवार हे पक्षफुटीसाठी जबाबदार पकडतात। त्यामुळे चारी बाजूनी घेरण्यासाठी शरद पवार धनंजय मुंडे यांच्यासाठी खूप प्रयत्न करू शकतात आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये जरांगे फॅक्टरचा ते पुरेपूर वापर करतील असं बोललं गेलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी केलं सुद्धा। अगदी मग ते आम्ही कोणाकोणाला कशातून बाहेर काढलेलं आहे असं स्टेटमेंट देणं असो किंवा मराठा चेहरा देणं असो, या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला हेच दिसतंय की त्यांनी पुरेपूर धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे। पण धनंजय मुंडे यांचे सुद्धा काही प्लस पॉईंट आहेत। ते असे आहेत की महायुतीची जी पूर्ण ताकद आहे ती त्यांच्या पाठीमागे राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंकजा मुंडे यांची जी पूर्ण ताकद आहे ती त्यांच्या पाठीशी राहणार आहे। वंजारी मतं ही धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभी राहू शकतात। पण काही वादग्रस्त बऱ्याच गोष्टी आहेत त्या सुद्धा त्याचा फटका त्यांना बसू शकतो असं बोललं जात आहे। आता शरद पवार गटाकडून सुद्धा बरेच उमेदवार इच्छुक होते, राजाभाऊ फड असतील, सुनील गुट्टे असतील, अशी बरीच मंडळी या मतदारसंघामधून इच्छुक होती। पण शरद पवारांनी त्यांचं बंड शमवण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि ही सगळी एकत्रित ताकद कुठेतरी राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभी राहिलेली दिसते। तर अशा सगळ्या मंडळी या मतदारसंघामधल्या गोष्टी आहेत। आता मतदाना दिवशीचा जर आपण कल बघायचं झालं तर मतदाना दिवशी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा
कुठेतरी धनंजय मुंडेंना फटका बसेल असं एकंदरीत वातावरण म्हणजे माध्यमांमध्ये आणि पत्रकारांकडून आपल्याला समजतंय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर सुद्धा तितकाच स्ट्रॉंगपणे वर्क होणार असं बोललं जातंय. त्यामुळे आता तसं बघायला गेलं तर ही पूर्णपणे काटेकी टक्कर आहे. मतांचं केंद्रीकरण कसं होतंय यावर देखील इथला निकाल स्पष्ट होणार आहे. पण जर आपण लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर जरांगे फॅक्टर, मराठा फॅक्टर या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वर्क होणार आहे. पण परळीबद्दल स्पेसिफिकली बोलायचं झालं तर पंकजा मुंडेंना लोकसभेला जास्त मतदान आहे. त्यामुळे जर दोन्हीही बाजू आपल्याला सध्याच्या घडीला तरी समान दिसत आहेत, पण ओव्हरऑल तुम्हाला नेमकं काय वाटतं मतदारसंघाबद्दल? अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी या मतदारसंघामधील निकाल ठरवू शकतात? तुमच्या मते परळीचा पुढचा आमदार कोण होऊ शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष उभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.